दर्शनाला चाललेलो आहे. फोटो बघा कसं झालंय दर्शन. सुरुवात झाली आहे आणि गडबडींना पण सुरुवात झालेलीच आहे. कीबोर्ड कुठे आहे? एकदम एवढा चालत आलो असेल. कीबोर्ड कुठे आहे? कीबोर्ड तिकडे ठेवला. प्रवासाला सुरुवात झाली आहे आणि गडबडींना पण सुरुवात झाली आहे. एक पण गाडीत रिझर्वेशन नाही, एक पण गाडी खाली नाही. एवढ्या लांबनं आलंयस आता बोल काय करायचं. एक पण गाडी नाही भाई अवेलेबल. आता बाई काय करावं लागेल. आता एक गाडी गेली पण भाई सीट नाही आहेत अवेलेबल. तो बोलतो भूक लागले, भरपूर भूक लागली. मस्त आहे. The next morning. नमस्कार मंडळी, जय गणेश. मी तुमच्या सगळ्यांच्या मनापासून स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि कालपासून तुम्ही बघतायच आम्ही निघालोय, ट्रॅव्हलिंग करतोय. तर फायनली आलोय पंढरपुरात आणि शिव शंभू गर्दने सोबत आज आपला शो आहे पंढरपुरात. भरपूर मजा येणार आहे. विठू रुक्माई मंदिराच्या समोरच, विठोबाच्या मंदिराच्या समोरच वाजवणार आहे आपण, जिथे शिवाजी महाराजांचं स्मारक आहे. स्मारकाच्या अगदी बाजूला आपण वाजवणार आहे आज. तर विठोबानी वाजवायला बोलवलं आहे त्याच्या नगरीत. भरपूर मजा येणार आहे. सेवा करून घेण्यासाठी बोलवलेलंच आहे. समोरच इकडे बाजूलाच बस स्टँड आहे. अजून आलो, हे हॉटेल आहे इकडे आपण थांबलोय आता. बस 1 वाजले, चहा प्यायला आलोय आता. इकडे गाडीतून चहा प्यायला 5 किलोमीटर लांब. पावसाचं वातावरण आहे थोडं. चाय पीते पीते हरी बरसात में भारी पण जेवायला या. चाललो आता मंदिरात दर्शनाला दादाच्या नवीन गाडीतून. हा बघ इकडे शो होणार आहे आपला. हा बघ काय करणार आहे, लोकेशन दाखव आपल्या शोचं. ट्रस्ट वगैरे टाकतात ते लोक. इकडे होणार आहे शो. आता बघा अजून स्टेज बांधण्यात साहिल. येस. काय रे, पाऊस पडेल का आपल्या शोला? नाही पडणार, नाही पडणार. काय पडणार बोलला विठ्ठल बोलला. हा बघ सेटअप सही आहे. वा, हो इकडे वाजवणार आहे. इकडे थोडाफार पाऊस पडलेला आहे. चलतंय वो ब्रो, चलतंय का? फायनली दर्शनाला चाललेलो आहे. विठोबानी बोलवलं दर्शनाला पुन्हा एकदा. मला जाऊया मंदिरात. आलेला आणि फोटो बघा कसं झालंय दर्शन. जोरात एकदम भारी, मस्त दर्शन झालंय. तुला पाठवू सगळं. यांनी तिलक बघा लावलाय कुठला आणि ह्यानी बघा बाहेर कुठला लावलाय. भक्ती खोटी. का रे असं का. महाकाल अरे दोन्ही एकच आहे रे, राजा आहे. मला वाटतं पोहोचला ना देवापर्यंत. फोटो वगैरे घेऊन चाललोय लोकेशनला. मग करूया बॅलेन्सिंग आणि मग चालू. प्रॅक्टिस करतोय बघ. नाईस. कत्री मारे. कत्री हे काय ट्रर येईल का मला मोठी घर. लावून आलाय. बॅलेन्सिंग करूया आता. मी अजून धोती कुर्त्यावरच आहे.
चेक हॅलो 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 तब जाके कहीं हमने सर पे ये केसरी रंग सजाया एकच वादा मुंबईची धोतीवर अजून आहे धोती कुर्ता आणि ब्लॅक धोती या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि आलेल्या सर्व चालू करूया आता. श्रोत्यांचं पुनश्चिंता या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपलं स्वागत या ठिकाणी करीत आहे. समोरच मंदिर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नाव दिसत प्रदेश अध्यक्ष सुरेशदादा चव्हाण साहेबांचं आगमन विठोबा बघणार या आहे आज ठिकाणी आपल्याला कार्यक्रमामध्ये वाजवताना. होत आहे. बिग ड्रीम सगळ्यात मोठं स्वप्न आज पूर्ण होत आहे. राष्ट्रवादी निवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश चला चालू करूया. अरे काय झालं दादा यांना बंद कार्यक्रम आवडतो ना सगळ्यांना नक्की आवडतो ना मग जय जय श्रीराम बोले का कोण म्हणणार पंढरपूरकर टाळ्या वाजवणार का टाळ्या जरा हात वर करा सगळ्यांनी दिसू द्या बसलेत पंढरपूर मध्ये आता जसा माझा पीठ वाजेल तसं सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या बघूया पंढरपूरचा आवाज किती आहे वाजवणार का अरे तुमचा आवाज आत्ताच येत नाही टाळ्यांचा आवाज काय येणार वाजवणार का टाळ्या अजून जोरात वाजवणार का चला रेडी काय करायचं
दादा एवढं मुंबईवरून आलो यांच्यासाठी, यांचा आवाज लय कमी आहे, तू सांग यांना एकदा. अरे आवाज, पंढरपूरचा आवाज सगळ्या महाराष्ट्रात गाजवायचा आहे आपल्याला. काढतो घाम, ढोलकीचा काढतो घाम. अरे सुनील शिंदे या शिवाय शंभू गर्जनेची शान. एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे सुनील शिंदे यांच्यासाठी. आता आलो मुंबईचा, कसं वाजतंय? अरे लालबागचा राजा माहित आहे का? लालबागचा राजा, त्या लालबागच्या राजामध्ये मानाचं लालबाग बिट्स म्हणून एक पथक आहे. त्या पथकामध्ये वाजवतो आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव गाजवतो साहिल माडिक. एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे साहिल माडिक यांच्यासाठी. आणि या ठिकाणी होतो या लाडक्या जोडीसाठी चॉकलेट बॉय. कसे आहे दोघं भाऊ वाटतायत ना, सख्खे भाऊ. आशिष चव्हाणसाठी जोडी. पॅकअप श्रीमंतराव शिंदे यांच्या वतीनं छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव पंढरपूरमध्ये आपल्या साजरा करताना त्या ठिकाणी हा शिवशंभू घोषणेचा कार्यक्रम भरवला. पॅकअप साऊंड मुलांसाठी जोरदार. वाजतायत तर मंडळी आत्ता आलोय घरी. तुम्ही बघितलं नाही बघितलं तुम्ही, आम्ही कसे आलो. फोनचा ॲक्च्युली चार्जिंग पूर्ण संपलेला आणि मेलमध्ये बसून आलो ट्रेनमध्ये. बसून काय उभे राहून आलो दरवाजाजवळ. एकदम विचित्र परिस्थिती होती. पुण्याला मग ट्रेन रिकामी झाली जरा, मग त्या ट्रेनमध्ये जरा आम्हाला झोपायला बसायला जागा मिळाली. 3 जण होतो आणि त्याच्यात रोटो वगैरे होता. कसे पोचलो मुंबईपर्यंत. पनवेलवरून ओला केली, ओलाने आत्ता आलो आहे घरी. 11-12 वाजतात, 11:30 वाजतात. तर झोपणार आहे अजून, फ्रेश वगैरे काय नाही झालो. आता आराम करणार आहे पूर्ण दिवस. पावसाचं पण वातावरण आहे. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि एवढं छान दर्शन झालं पंढरपुरात, एवढं चांगलं सौभाग्य मिळालं आपल्याला, त्याबद्दल थँक्स टू शिवशंभू गर्जना. जिकडे दर्शनाला जातो तिकडे सत्कार होणं आणि इकडच्या मंदिरासमोर वाजवायला भेटणं, एवढं छान दर्शन होणं ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. विठू माऊलींनी समोरच वाजवून घेतलं, सेवा करून घेतली एका प्रकारे म्हणायला हरकत नाही. अशीच आपण शो करत राहू त्यांच्यासोबत आणि वारंवार जात राहू तिकडे.
तुम्हाला आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल तर सबस्क्राईब करा. आपण भेटूया अशाच एखाद्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय. लय भारी बरं का साहिल भैया नाच एकच वादा साहिल ना